गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे की जे B.Pharm फायनल इयरला आहेत किंवा पासआउट स्टुडंट आहेत की त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. मी गेली 5 वर्ष असिस्टंट प्रोफेसर म्हणून फार्मसी कॉलेजवर जॉब करतो आहे आणि त्यातून मला असा अनुभव आला की स्टुडंट पुणे, हैदराबाद, बेंगलोर, मुंबई या ठिकाणी कोचिंगसाठी जातात आणि पैसे भरतात. 50,000, 60,000, लाख रुपये भरतात आणि पुन्हा प्लेसमेंट त्यांना मिळत नाही आहे आणि ते पुन्हा नैराश्यात जातात. तर त्यांच्यासाठी मला एक सांगणं आहे की तुम्ही अगोदर क्लास लावण्यापूर्वी 3 गोष्टीला लक्षात द्या. पहिली गोष्ट, जे तुम्ही क्लास लावणार आहे त्या क्लासमधून तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे का. दुसरी गोष्ट, प्लेसमेंट होणार आहे का. आणि तिसरी गोष्ट, ते सर्टिफाय जे मिळणार आहे ते व्हॅलिड आहे का, ते कोणत्या युनिव्हर्सिटीचं व्हॅलिड आहे का. आपण उदाहरणार्थ 3 एक्झाम्पल बघणार आहे. जे फार्मसी झालेले स्टुडंट मेडिकल कोडिंगसाठी जाणार आहेत त्यांनी CPC कोडिंगचं एक ट्रेनिंग एक्झाम आहे, ते तुम्हाला क्रॅक करावे लागते. त्याची एक्झाम फी आहे 70,000 रुपये. मग जर तुम्ही समजा 50,000 रुपये भरून कोडिंगचे क्लासेस लावले तर ते तुम्हाला 70,000 रुपये फी भरून तुम्हाला CPC क्रॅक करून देणार आहेत का, ह्याचा तुम्ही विचार करावा. दुसरं उदाहरण, जे तुम्ही मेडिकल बिलिंगसाठी जाणार आहे तर मेडिकल बिलिंगसाठी सर्टिफाईड प्रोफेशनल बिलिंग हे एंट्रन्स एक्झाम आहे. हे एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुम्हाला हे एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुम्हाला बिलिंगसाठी अपॉर्च्युनिटी आहेत. त्यानंतर क्लिनिकल सासमध्ये AOO 282 अशी एक एंट्रन्स एक्झाम आहे. हे एक्झाम तुम्हाला क्रॅक करायचे आहे. त्याची फी नियर अबाउट 43,000 आहे. मग असे फी भरून तुम्ही एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुम्हाला अपॉर्च्युनिटी वाटतात. कुठलीही सर्व्हिस प्रोव्हायडिंग कंपनी असेल तर ते तुम्हाला सर्टिफाईड बघते. तर सर्टिफाईड असाल तर तुम्हाला ते हायरिंग करतात, कारण त्यांना शिकवण्याची जास्त वेळ येत नाही आहे आणि ते तुम्हाला खूप लवकर अपॉर्च्युनिटी देतात जॉईन होण्यासाठी. त्याच्यामुळे माझ्या विद्यार्थी मित्रांना एकच निवेदन आहे की तुम्ही सर्टिफाईड कोर्स करा, सर्टिफाईड एक्झाम क्रॅक व्हा आणि मार्केटला एंट्री करा. विदाउट सर्टिफाईड एक्झाम क्रॅक होऊन मार्केटला एंट्री करू नका, तुम्हाला कोणीही हायरिंग करणार नाही आहे. थँक्यू.